स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत 56 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय कला मंदिर व वाणिज्य संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते पार पडले। या प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीबरोबरच महसूल उत्पादनही वाढेल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले। या संकुलात पार्किंग, सुसज्ज गाळे व इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दुकानाच्या लिलावातून मिळणाऱ्या उत्पादनाचा वापर शहराच्या विकासासाठी केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। ಇದು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿರತಕ್ಕಂತ ಕಟ್ಟಡ ಇದರಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂತ ಆದಾಯವನ್ನ ಶೇಖರಣೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡತಕ್ಕಂತದ್ದು। ಅದನ್ನ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ, ಅದು ನಗರಕ್ಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಇರ್ತಕ್ಕಂತ ಹಣ। ಆ ಹಣ ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹುಶಃ ಒಂದು 5-6 ಕೋಟಿ ಆಗಬಹುದು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ನನಗೆ। ಒಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ಸುಮಾರು ಇದೆಲ್ಲ ಬಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಟರೆ ಆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೀನಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆಂಟ್ ಆಗಿರ್ಬೇಕು। ಟ್ರಾನ್ಸ್ಪರೆಂಟ್ ಆಗಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಆದಾಯ ಹೆಚ್ಚು ಆದಾಯ ಬಂದರೆ ನಗರಕ್ಕೆ ಒಳ್ಳೆಯದು। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೆಚ್ಚು ಆದಾಯ ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಹರಾಜಾಕಿ ಬಂದಂತ ಹಣವನ್ನ ಆ ಸಮಿತಿಯವರು ನಗರ ಬೆಂಗಳೂರು ಬೆಳಗಾವಿ ನಗರಕ್ಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಖರ್ಚು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಪ್ರಯತ್ನವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकिहोळी, महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, नगर विकास मंत्री सुरेश भैरती आणि इतर आमदार उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी बेळगावच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे नमूद केले। या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्मार्ट सिटी योजनेतून बेळगावला 6,928 कोटी रुपयांपैकी 3,500 कोटी रुपये राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। 6,928 ಕೋಟಿ 6,928 ಕೋಟಿ ಈ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿಗೆ ಬಿಡುಗಡೆ ಆಗಿದೆ ಯೋಜನೆಗೆ। 6,928 ಕೋಟಿ, ಅದರಲ್ಲಿ 3,428 ಕೋಟಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಬಂದಿದೆ। 3,428 ಕೋಟಿ, 3,500 ಕೋಟಿ ರಾಜ್ಯದ ಬಂದಿದೆ। ಸೊ ನಾವು ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ಸಮಗ್ರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಮಾಡತಕ್ಕಂತ प्रयत्न ಮಾಡ್ತೇವೆ। या कार्यक्रम दरम्यान महापालिकेच्या स्वच्छता कामगार व इतर पौर कार्मिकांना सरकारी नोकरीत कायम करण्याचे प्रमाणपत्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते देण्यात आले। त्याचबरोबरच विद्यार्थ्यांना लॅपटॉप, स्वच्छता कामगारांना जीवनावश्यक किट, ई खाते व बी खाता सर्टिफिकेट वितरण करण्यात आले। ग्रामपंचायत, नगरपंचायत व महापालिका व इतर पौर कार्मिकांना नोकरीत कायम करून इतर सुविधा देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले।